रहने दो ईगो। गाईज, आज आपण पुन्हा एकदा पेरूच्या बागेत आलो आहोत आणि हा माझा पर्सनल पेरू काढणारा. पण आज ह्या टायमिंगला आपल्याला शस्त्र मिळालेलं आहे. दरवेळेसप्रमाणे शस्त्र नाही मिळत, सो झाडावर चढायला लागतं. यावेळेस झाडावर चढायला नाही लागणार की आपल्याकडे शस्त्र आहे. गाईज, एकदा तुम्ही नजारा बघा. हे जे धरण आहे आणि ही जी शेत आहेत ह्याला नाही वाटतं जास्त, एक पण दिसत नाही इथे. पडतात आपोआप, एवढे पेरू आहेत. बाबू तिथे काय नाही, किती सारे सगळं पिकलेले पूर्ण. गाईज, इट्स अनबिलिव्हेबल. आणि बघा किती मोठा पेरू आहे हा, आणि एकदम येल्लो. सी केवढा मोठा पेरू आहे. आणि ते पण हात पोचून इतक्या ह्याच्या अंतरावर. आम्ही तिकडे टाइमपास करतो आणि दरवेळेस ह्याच झाडाला भरपूर मिळतात. बाबू, आम्हाला फक्त त्या झाडाला एक पेरू मिळालाय चांगला वाला. काहीच पूर्ण झोळी भरून आम्ही पेरू घेतलेत, खूप सारेत. आणि ते आम्हाला 10 दिवस पुरतील एवढेच. खूप सारेत. आणि एवढंच नाही तर झाडाला आम्ही भरपूर सारे ठेवलेत. आम्ही फक्त खूप जास्त पिवळे झालेलेच घेतलेत आणि जे थोडे पिवळे आहेत त्यांना नाही घेतलं. म्हणजे खूप सारेत असे जे की आम्ही उद्या परवा कधी हवं तेव्हा येऊन काढू शकतो. सो थँक्यू. बाय द वे, या झाडाचं नाव सॅमी ठेवलं आम्ही. सॅमी आमच्या सॅमीचं नाव, कारण की जे सॅमी नावाचे असतात ते चांगलेच असतात, म्हणून आम्ही त्याचं नाव सॅमी ठेवलं. असं काय नाही, असंच आहे गप्पस. ओके गाईज, बाय. एवढे सारे पेरू होते की आमचे 2 झोळे भरलेत. ॲज यू कॅन सी माझ्याकडे की मी एकटी तुझ्याकडे पण होते. सो आम्ही आता डिवाइड केलं. चला, आणि आता घरी जातोय. वर्थ इट होतं इथे येण्या. बाय द वे, खूप जास्त पाऊस वगैरे पडत होता, पण तरी आम्ही घरी घेऊन पडलो. येस, छत्री घेऊन घराच्या बाहेर पडलो आणि आम्हाला पाऊस नाही आला. छत्री घेऊन पाऊस नाही आला. छत्री घेऊन नसतो ना आला, खूप जोरात पाऊस पडला असता. हे दरवेळेस, म्हणून आम्ही क्लासला जाताना दरवेळेस भिजत जायचो, कारण की छत्री झालं पाऊस नाही पडायचा. सो लेट्स मीट. आपण खूप साऱ्या अशाच गोष्टी बघत राहूया. सो लाईक अँड सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड बाय. लव यू ऑल. गाईज, खूप जास्त ज्युसी आहे, खूप जास्त गोड आणि नजारा परम सुख. ऑफकोर्स नजारा. सो गाईज, आता पेरू खाल्ले, आंबे खाल्ले. सो या आजींनी, ज्यांचं नाव आहे काय, कासू आजी, कासू आजीनी आम्हाला हे छोटंसं फणस दिलं, कारण की ह्या वर्षी आमच्या झाडाला एकही फणस नाही आहे आणि आम्हाला फणस खायचं होतं. आणि आमच्या आईनी, आमच्या आजीनी जराशी काय म्हणतात त्याला, जराशी बच्चन टाकले आणि आम्हाला फणस भेटलं. कळलं. सो गावाला असण्याची हाच एक प्लस पॉईंट असतो. जय माहेश्मती. बाय बाय.